ट्रॅफिक ट्रॉम्बेची जी हद्द आहे, RCF ट्रॉम्बे आणि गोवंडी अशा 3 हद्द सांभाळते आणि RCF पोलीस स्टेशनचे हे आशिष तलाव आहे. ह्या ठिकाणी बऱ्यापैकी विसर्जनाची म्हणजे गर्दी असते आणि रात्री 12, 12:30, 1पर्यंत लोक इथे येऊन विसर्जन करतात. तर इथे माझे रायडर्स आणि क्रेन इथे आम्ही लावतो आणि त्याप्रमाणे इथे विसर्जनाचं जे ठिकाण आहे ते पूर्ण 0 पार्किंग करून घेऊ. नंतर मग या ठिकाणी रायडर्स आमचे फेऱ्या म्हणजे पेट्रोलिंग वगैरे करून इथलं जे काही गाड्या वगैरे आहेत त्या काढत असतात. तर आणि जे काही म्हणजे जे लोकांना जे काही म्हणजे विसर्जन करताना जे काही अडथळे येतात ते आपण दूर करून त्यांना सुलभरित्या ते विसर्जन कसे करू शकतील, आरती वगैरे या ठिकाणी करतात बाजूला घेऊन वगैरे, त्यासाठी आपण त्यांना मदतही करतो. या प्रकारे आपण विसर्जन मदत करतो त्यांना. हां, सर्व गणेश भक्तांचे आशिष तलाव येथे गणपती विसर्जनासाठी सहाय्यक आयुक्त बृहन्मुंबई महानगरपालिका याच्यातर्फे इकडे आपल्या विसर्जनाची सोय करण्यात आलेली आहे. सर्व भाविकांना विनंती आहे की त्यांनी निर्मल कलश ह्याच्यामध्येच आपले निर्मल्य टाकायचं आहे आणि जास्त भाविकांनी इकडे गर्दी करायची नाही गेटसमोर, ज्याच्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होईल आणि भाविकांनी आपल्या लहान मुलांची यांची काळजी घ्यायची. बृहन्मुंबई महानगरपालिका हे सदैव भाविकांचा विचार करते आणि त्यांच्यासाठीच काम करते. तर तुमच्या सर्वांसाठीच ही सोय करण्यात आलेली आहे विसर्जनाची. याचं सगळ्यांनी शिस्तीचं पालन करावे ही विनंती आहे. हां, तर गेटवर आम्ही नाही का यांचे कोळी लोक जे स्पेशल प्रॉपर जे लोक कोळी लोक आहेत त्या लोकांना अपॉइंट केलेले आहे. तर त्यांच्या मार्फतच फक्त विसर्जन होतं आहे इकडे. तर सगळं सेफ आहे. भाविकांना कोणालाही आतमध्ये तलावाच्या आतमध्ये कोणालाही एंट्री दिलेली नाही आहे आणि त्यांच्याकडूनच फक्त विसर्जन करण्यात येत आहे. गेटवरती सर्व माणसं लावलेले आहेत. आम्ही साफसफाईचं पण पूर्ण लक्ष दिलेलं आहे. तर भाविकांना पण विनंती आहे की बाहेर पण कोणी कचरा वगैरे टाकू नका. आपले नॉर्मल कलश आहे त्याच्यामध्येच कचरा टाका आणि गेटवर तशी सगळी सोय केलेलीच आहे. हार वगैरे सर्व तिकडेच ठेवा म्हणून. ठीक आहे, धन्यवाद. आम्ही दीपक गायकवाड आहे आणि 148चा मुकादम. दरवर्षीप्रमाणे गणरायाचं आगमन होत आहे मुंबईमध्ये आणि मुंबईचे गणेश भक्त हे आनंदाने उत्साहाने गणेशाची स्थापना करतात. आपल्याला विवेकबुद्धी मिळावे, आपल्याला चांगलं धनसंपत्ती मिळावे व आपलं आरोग्य चांगल्या पद्धतीने उपलब्ध व्हावे. जे गणरायाने सर्व नागरिकांना चांगले विचार निर्माण करण्यासाठी जे बुद्धी दिलेली आहे त्याप्रमाणे त्या बुद्धीचा वापर आपण पण करण्यात यावा आणि आपलं जे गणरायाचे विचार आत्मसात करून वाईट विचार सोडून देऊन चांगला विचार निर्माण व्हावा अशी गणरायाची इच्छा आहे. त्याप्रमाणेच आमचे नागरिक गणेश भक्त विसर्जन करण्यात येत आहेत आणि पहिल्या दिवसाच्या गणपतीच्या विसर्जनासाठी मोठ्या प्रमाणात छोटे गणपती असतात ते विसर्जित केले जातात. कशा प्रकारची तयारी करण्यात आलेली आहे, भक्तांना काय आवाहन करणार? मुंबई महापालिकेतर्फे एमओआरच्या वतीने सुद्धा मनपासाठी एक चांगला स्टेज उभा केलेला आहे. नागरिकांना चांगल्या पद्धतीने विसर्जन व्हावं व चांगल्या पद्धतीने विसर्जन होण्यासाठी आमचे कर्मचारी BMCच्या अहोरात्र प्रयत्न करीत आहेत. तसेच RCFचे पोलीस वर्गसुद्धा या विसर्जनासाठी सहभागी झालेले आहेत. त्यांचंही आपण भारतीय जनता पार्टी अणुशक्तीनगर विधानसभेच्या वतीने मनपूर्वक अभिनंदन करत आहोत व भारतीय जनता पार्टी ही पोलीस खातं हे अख्ख्या मुंबईमधून कमीत कमी 40 ते 50 हजार पोलीस दल मागवलेले आहेत. जनतेला कोणत्या प्रकारचा गैरसोय निर्माण होऊ नये अशी आमचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा आहे. कोणत्याही संकटासाठी मात दूर करण्यासाठी आमचं पोलीस खातं सक्षम आहे हीच इच्छा आपण व्यक्त करूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. 1.5 दिवसाच्या गणपतीमध्ये आमच्या जो कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत राजू कदम तसेच नरेंद्र पाटील तसेच आमचे देवपुरीजी असे मंडळ आहेत ते भक्तिभावाने गणेशाची स्थापना करतात, भक्तिपूजा करतात. यासाठी मी दरवर्षीसुद्धा गणरायाचा आशीर्वाद घेण्यासाठी मी घरी जातो. हम जब से हमको समझ नहीं था, जब से हम ये गणपति की सेवा करते हैं, माता जी की सेवा करते हैं, हम मतलब भगवान की सेवा करते आज तक आए हैं और सबके लिए दुआ करते हैं. जो भी हमको मतलब दान करता है, धर्म करता है, कुछ भी जो हमको दान करते हैं उनके लिए भी दुआ करते हैं. माता रानी हमारे गणेशा उनको भी रक्षा करना, उनके दर्द मुसीबत को दूर करना, उनके बाल बच्चे को अच्छा रखना, यही हम दुआ करते हैं सबके लिए. पूरे जगत के लिए हम ट्रस्ट के लिए दुआ करते हैं. बस नमस्कार. बस हमारे किन्नर माँ ट्रस्ट है, हमारे किन्नर माँ ट्रस्ट है
फाउंडेशन से, ठीक है। तो उनके तरफ से हम लोग आज सब है, हमारा सब अच्छा चल रहा है। माता रानी की कृपा भी है और आप लोग की भी कृपा है हमारे ऊपर, हमको इतना रिस्पेक्ट देते हो और माता रानी करे आप लोग और रिस्पेक्ट दो। बस हमारी दुआ लो, आशीर्वाद लो, खुश रहो, ठीक है। बापा से कुछ नहीं मांगा, सबके लिए, मेरे लिए कुछ तो नहीं मांगा, बाकी सबके लिए खूब बहुत कुछ मांगा कि सबको अच्छा रखना बापा बोल के, ठीक है। जय माता दी। मेरा नाम अंबिका नाम है मेरा। इधर चेंबूर वाशी नाका महारा कॉलनी में रहती हूँ, मारियम्मा मंदिर के पास। आम्ही जगदंबाची पूजा करतो, गणपतीची पूजा करतो। विघ्न हरता आहे, सगळ्यांचे विघ्न दूर कर, आम्ही हे प्रार्थना करतो, त्याला हेच मागतो। आमचे ते विघ्न आहे ते विघ्न दूर कर, दुसऱ्यांचे विघ्न आहे ते विघ्न दूर कर, बस एवढीच अपेक्षा आहे आमची, बाकी काय नाही आहे। 1.5 दिवसाचा आणि त्याच्यामध्ये मुंबई महानगरपालिका, पोलीस प्रशासन आणि नागरिकांनी म्हणजे चांगली व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे। मी बघतोय की लोकांच्या मनामध्ये अत्यंत दुःख आहेत। लोक संपूर्ण आता गोरगरीब जनता जी आहे, पण या गणपतीच्या आगमनामुळे त्यांच्या मनामध्ये एक वेगळी ऊर्जा येते, सर्व दुःख दूर सारतात आणि गणपतीची सेवा करण्यासाठी ते पुढे लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत नाचत वाजत गाजत, रस्त्यांची अवस्था बघा खराब आहे तरी पण सुद्धा त्यातून मार्ग काढत, म्हणजे खरोखर ही आपली जी ऊर्जा आहे मुंबईतल्या नागरिकांची। तर मी प्रार्थना करतो की जे काही लोकांच्या अडचणी आहेत, जी काही विकासाची कामं व्हायला पाहिजे होती जी झालेली नाहीत, ती या येणाऱ्या काळात तरी जे आता लोकांना जो काही त्रास भोगावा लागतो तो भोगावा लागू नये। तुम्हाला पण शुभेच्छा। झोन 6 मधील 10 पोलीस स्टेशनमध्ये आमचा 1000 अंमलदार आणि 300 अधिकाऱ्यांचा बंदोबस्त आहे। याच्या व्यतिरिक्त आम्ही 7 स्ट्रायकिंग फोर्सेस देखील यामध्ये डिप्लॉय केलेल्या आहेत। BDDSच्या माध्यमातून आम्ही अँटी सॅबोटेज चेक करून घेतलेला आहे आणि साध्या वेशातला देखील आमचा बंदोबस्त यामध्ये रस्त्यावर आणि विसर्जन स्थळाच्या जवळ आम्ही डिप्लॉय केलेला आहे। झोन 6 हद्दीतील सर्व नागरिकांना विनंती करू इच्छितो आणि आवाहन करू इच्छितो की शांततापूर्ण वातावरणामध्ये आपण हा जो गणेशोत्सव आहे तो साजरा करावा। मुंबई पोलीस आपल्यासाठी 24/7 ऑन रोड आहेत आणि हा जो गणेशोत्सव आहे हा सुरक्षित असा साजरा करावा, या दृष्टीने मुंबई पोलिसांना सहकार्य करावं। आपल्याला जर कुठली आक्षेपार्ह गोष्ट नजरेस आली तर कृपया आपण तात्काळ नजीकच्या पोलीस स्टेशनला संपर्क करावा। नेहमीप्रमाणेच गणेशोत्सव जो असतो तो मुंबईकर जो आहे ते अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणामध्ये साजरा करतात। हा मुंबईकरांचा उत्साह हा वेगळाच उत्साह असतो आणि त्या उत्साहासाठी मुंबई पोलीस त्यांच्यासाठी रस्त्यावर ऑन रोड आहे। जय हिंद। देखिए, ये तैयारी हमारी 1 महीना पहले से ही चल रही थी, जिसमें हमने मंडल के मीटिंग्स जो है वो पुलिस स्टेशन के लेवल पे हुई, सब डिविजनल लेवल्स पे हुई और जोनल लेवल पे भी हुई है। तो मीटिंग्स में हमने उनको सभी जो इम्पोर्टेंट सूचनाएं है वो सब हमने उनको सूचित किया है। इसके अलावा इस पूरे त्यौहार के लिए जोन 6 के करीब 1000 जो अमलदार है वो है तैनात, साथ में उनके 300 अधिकारी, 7 स्ट्राइकिंग फोर्सेस भी हमने उसमें डिप्लॉय की है। ये जो विजिबल पुलिसिंग है, उसके अलावा हमारी जो प्लेन क्लोथ जो बंदोबस्त है वो भी हमने अलग अलग जगह पे डिप्लॉय किया है। BDDS के तहत हमने जो विसर्जन स्थल है और जो बिजी प्लेसेस है वहाँ पे भी चेकिंग करवाई है। तो एक अच्छा माहौल मुंबईकर लोगों का यहाँ पे दिख रहा है और मुंबई पुलिस आपके लिए तैनात है। आप सभी विसर्जन तलाब पे जा रहे हैं, जायजा ले रहे हैं, किस तरह का पब्लिक में उत्साह है और शांतिपूर्वक विसर्जन हो रहा है? देखिए, मुंबई की जो पब्लिक है, मुंबईकर जो है वो हमेशा से जो गणपति बाप्पा के लिए बहुत ही उत्साह से इस त्यौहार में शामिल होता है और मुंबई पुलिस भी चौकन्ना है और 24/7 ऑन रोड है। जय हिंद। CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।